रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 13 डिसेंबर 2025 आपण आपल्या परिक्रमेतल्या 43व्या दिवसाच्या पडावामध्ये जय द्वारकाधीश या घरातील आश्रमापासून निघालेलो आहोत. आमलिया या गावातून. आपला हा या डांबरी मार्गाने आहे आणि थोडाफार कुठेतरी जंगल किंवा पगदंडी मार्ग लागू शकतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो तो कोणताही आश्रम नव्हता, तर ते त्यांचं स्वतःचं घर होतं आणि त्या घरामध्ये त्यांनी आपल्याला परिक्रमावासींसाठी राहण्याची सोय केली होती. त्याचं कारण असं आहे, या मार्गाने ज्यावेळेस आपण हापेश्वरकडे जातो त्यावेळेस रस्त्यामध्ये कुठेही आश्रम लागत नाही, तर परिक्रमावासींची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या घरामध्ये सोय केलेली होती. तर रोज ते अशा प्रकारची व्यवस्था परिक्रमावासींसाठी करतात. 30, 40, 50 लोक रोज त्या ठिकाणी विश्रांतीसाठी असतात आणि दिवसभर बालभोग, चाय प्रसादी, भोजन प्रसादी आणि रात्रीची विश्रांती अशी त्यांची व्यवस्था या ठिकाणी परिक्रमावासींसाठी असते. त्यांना विचारलं की आर्थिक सहाय्य तुम्हाला कुठून मिळतं, तर कोणीही त्यांना आर्थिक सहाय्य करत नाही. आणि 60 जणांचं कुटुंब आहे या ठिकाणी. वेगवेगळी घरं आहेत, पण एकत्रितरित्या ते 60 जण या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा करतात. त्यांना काहीतरी आर्थिक सहाय्य करावं म्हणून त्यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही कोणाचंच आर्थिक सहाय्य घेत नाही, फक्त आशीर्वाद असू द्या आणि नर्मदा मैयाची कृपा आमच्यावरती तशीच राहू द्या, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही द्या. बाकी आम्हाला कोणतंही आर्थिक सहाय्य नको, कारण जे काही करायचंय ते स्वतःच्या कष्टावरती त्यांना करायचंय, स्वतःच्या मेहनतीवरती करायचंय. त्यांच्या या विचारांचा मान ठेवून आपणही नर्मदा मैया चरणी ही प्रार्थना करूयात की त्यांची प्रगती दिवसेंदिवस खूप जास्त हो आणि नर्मदा मैयाच्या कृपेने त्यांना आयुष्यात काही कमी पडू नये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन होत आहे. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पूल लागलेला आहे आणि या पुलाखालून एक मैया वाहते. या मैयाचं नाव माहित नाही आपल्याला. नमामि देवी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण ज्या ठिकाणी विश्रांती घेतली होती तिथून थोडस पुढे आलोय, साधारण अर्धा-पाऊण किलोमीटर. तर या ठिकाणी गाव लागलेलं आहे, गोयावाड नावाचं गाव आहे हे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचे मुख्य रस्त्याने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण साधारण 2.5 किलोमीटर आलोय आश्रमापासून आपल्या, म्हणजे ज्या घरात आपण राहिलो होतो आमलिया या गावातील, तिथून 2.5 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा, हा जो मार्ग आहे हा डाव्या बाजूला चाललाय. आता डांबरी मार्ग डाव्या बाजूने आपण मार्गस्थ झालेलो आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथं काय होतंय, आपण कोणालाही मार्ग विचारला ना तर ते आपल्याला लांबूनच पाठवतात, जवळून का पाठवत नाहीत ते त्यांनाच माहिती. आपण काल संध्याकाळी आश्रमात ज्या ठिकाणी थांबलो होतो घरात, तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की राम मंदिर लागलं की तिथून उजव्या बाजूला जावा. तर राम मंदिर अजून पुढे आहे, आपण पुढून उजव्या बाजूला वळूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 4.5 किलोमीटर याच डांबरी मार्गाने आपण सरळ मार्गस्थ झाल्यानंतर ठिकाणी बघा हे लावाकोई गाव आलेलं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातूनही आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. या ठिकाणी आपल्याला लावाकोई गाव पार केल्यानंतर एक पूल लागलेला आहे. त्या पुलापासून आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा पूल पार केल्यानंतर आपल्याला आता उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पूल पार करून आपण आलोय, आता या ठिकाणाला आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या पुलावरून आलो होतो आणि खाली एक नदी आहे. तर ही मेन नदी आहे या ठिकाणची, लोकल नदी आहे ही एक. या मेन नदीच्या आपण किनाऱ्याने आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण त्या पुलावरून उजव्या बाजूला वळाल्यानंतर साधारण 2 किलोमीटर आल्यानंतर एक डाव्या बाजूला वळायचा टर्न लागतोय, पण तो वळायचा नाही आपल्याला. सरळ या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचा जो मुख्य रस्ता आहे तो. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण जर गुगल मॅप मध्ये हाफेश्वर टाकलं तर तो हाफेश्वरचा एक रस्ता दाखवतो, तो या रस्त्याच्या पलीकडून अजून शॉर्टकट आहे असं दाखवतो. या ठिकाणी बघा सगळे डोंगर वगैरे पलीकडे दिसतात आपल्याला. तर या डोंगरातून जंगलाने तो रस्ता आणतो. त्याच्यामुळे इथले जे गावकरी आहेत ते म्हणतात
की तुम्ही या सरळ डांबरेने जावा. डांबरेने आल्यानंतर साधारण 2-2.5 किलोमीटर वाढतात आपल्याला, पण हे जंगल पार करून जिथं तो रस्ता निघतोय त्याच ठिकाणी हा रस्ता जातो. जंगलात अडचण येऊ नये काही, त्यामुळे गावकरी आपल्याला हा पक्का डांबरी रस्ता आहे तो दाखवतात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमातून निघाल्यापासून साधारण आपण या ठिकाणी 8.5 किलोमीटर आलोय. आपल्याला हे राम मंदिर लागलेलं आहे, तर या राम मंदिरात जाऊन आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण दर्शन घेऊयात मंदिरामध्ये. सुंदर असं मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि बाजूलाच या ठिकाणी शिवलिंग स्थापित आहे, आपण त्यांचे दर्शन घेऊयात. या ठिकाणी नंदी महाराज आहेत, त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ओम श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी राम मंदिरात दर्शन घेऊन आपण राम मंदिराच्या शेजारी खेटून जो डांबरी रस्ता आहे उजव्या बाजूला त्याने मार्गस्थ होत आहोत. आपल्याला आश्रमातून सांगितलं होतं की राम मंदिर लागल्यावरती उजव्या बाजूला जावा. या ठिकाणी राम मंदिर आहे. बोर्ड तर डाव्या बाजूला जायचा लिहिलाय, पण आपल्याला उजव्या बाजूला जायचं आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता 18 किलोमीटर वरती मोगरा नावाचं गाव आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राम मंदिरापासून साधारण 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी 2 रस्ते लागलेले आहेत, त्यातले आपल्याला उजव्या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. राम मंदिरापासून साधारण 3.5 ते 4 किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा, हा जो मार्ग आहे मुख्य मार्ग तो सरळ चाललाय आणि आपल्याला या डाव्या मार्गाने जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. केवडी या गावाकडे हा मार्ग जातोय आणि या गावातून आता आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता इथून पुढे आपल्याला शुलपाणीमध्ये जसे चढ उतार लागत होते रस्त्याने जायला, तेवढे मोठे मोठे नाही, पण छोटे छोटे चढ आणि उतार आपल्याला लागायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी समोर बघा, हा चढ आहे, परत उतार लागेल. चढ उतार हा चालू झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शुलपाणीच्या झाडीत आपल्याला जशी शेती दिसत होती तशीच शेती या ठिकाणी दिसायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बघा, ही तुरीची शेती आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपण या सरळ रस्त्याने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता बघा, या ठिकाणी सरळ खाली उतरत जायचंय आणि पुढे परत सरळ वरती चढत जायचंय. जसं आपल्याला दक्षिण तटावर शुलपाणीमध्ये चालू झालं होतं तसं आता या ठिकाणी चालू झालंय. प्रमाण थोडंसं कमी आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पण परिसर खूप सुंदर आहे. नर्मदे हर. केवडी गाव आहे हे. या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर बघा, या ठिकाणी हा एक पूल लागलेला आहे आणि या पुलावरून जर आपण सरळ पुढे बघितलं तर 2 रस्ते आहेत. एक सरळ आहे आणि एक उजव्या बाजूला गेलेला आहे. तर आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आता शुलपाणीच्या जंगल मार्गाने चाललोय. शुलपाणीची खरी झाडी अजून पुढे आहे, पण या ठिकाणाहून जंगल भाग चालू झालेला आहे आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सकाळी आश्रमातून निघाल्यापासून साधारण 17 किलोमीटर आपण आलोय आणि आता शुलपाणीची झाडी पण चालू झालेली आहे आपल्याला. पण अजूनही आपल्याला कुठं आश्रम लागलेला नाही किंवा विश्रांतीचं कोणतंही ठिकाण लागलेलं नाही. आपण चाललोय या मार्गाने. मागे पुढे कोणीच परिक्रमावासी नाही आहेत. आपल्या बरोबर जे दोघं आहेत ते दोघं आहेत थोडेसे पाठीमागं, म्हणजे साधारण अर्धा 1 किलोमीटर पाठीमागं असतील ते. आणि बाकी सगळे हायवेनी सरळ पळालेत. आणि आपण बघा, या शुलपाणीच्या झाडीतून चाललोय.
अशा प्रकारचा हा परिसर आहे. अजूनही पूर्ण झाडी चालू झालेली नाहीये. थोडं थोडं आता शुलपाणीचा भाग लागायला लागलाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. दक्षिण तटावर जी परिस्थिती होती की शुलपाणीच्या झाडीमध्ये त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही, हिथंही सेम परिस्थिती अशीच आहे. त्यांना आपली भाषा कळत नाही, आपल्याला त्यांची भाषा कळत नाही. आगे जाओ आगे जाओ आगे जाओ, सीधा सीधा सीधा, बस तेवढंच उत्तर देतं त्यांनी. बाकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून भेटत नाही. गावाचं नावही आपण विचारलं तरी कळत नाही त्यांना. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. पण आपल्याकडं नकाशा आहे, तर नकाशाने आपण सरळ मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बरेचसे चढत उतरत आपण इथपर्यंत आलोय. या ठिकाणी बघा, हा सरळ जो रस्ता चाललेला आहे, आपण पाठीमागे ज्यावेळेस टर्न घेतला होता तिथपासून साधारण आता 7 किलोमीटर इथं आलोय. आणि 7 किलोमीटर आल्यानंतर हा सरळ मार्ग सोडून द्यायचा आपल्याला आणि हा डाव्या बाजूला जो कच्चा मार्ग गेलेला आहे त्या कच्च्या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे आतमध्ये आल्यानंतर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. याही मार्गाला बघा अशा प्रकारचा तीव्र चढ होता. तो चढ चढून आपण चाललोय. अजूनही चढ दिसतोय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. वरती आपण अर्ध्यापर्यंत चढून आलोय बघा. खाली एक ओढा वाहताना दिसतोय आणि शेताचा परिसर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण कोडबी या गावापर्यंत पोहोचणार आहोत आणि कोडबीच्या पुढे मोगरा हे गाव आहे. शक्यतो आज आपण मोगरा या गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण पुढे आलोय बघा. या ठिकाणी 2 टावर दिसत आपल्याला आणि इथं डाव्या बाजूला एक रस्ता जातोय, पण त्या रस्त्याने जायचं नाहीये, सरळ मार्गस्थ व्हायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडी मार्गाने सरळ आल्यानंतर बघा, जो गावातून गोल फिरून रस्ता आलेला आहे त्या रस्त्याला परत आपण येऊन भेटलो या ठिकाणी. आणि आपल्याला आता सरळ मार्गस्थ व्हायचंय. डाव्या बाजूला जो डांबरी गेलेला आहे त्या डांबरीने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या पगदंडी मार्गाने आपण या डांबरी रस्त्याला लागलो होतो आणि थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा एक दुकान आहे आणि या दुकानापाशी आपल्याला आजच्या विश्रांतीसाठी थांबवण्यात आलेलं आहे. कारण पुढे जर जायचं म्हटलं तर असाच मार्ग आहे, उतरत चढत आपल्याला पुढे जावं लागतं. आणि साधारण 11 ते 12 किलोमीटर पुढे आश्रम नाही आहे. सकाळी निघाल्यापासून साधारण 20 किलोमीटर आपण इथपर्यंत आलो आहे आणि इथेही आपल्याला रस्त्यात कुठंच आश्रम लागला नाही. त्यामुळे आपण या ठिकाणी आज विश्रांतीसाठी थांबण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या आग्रहावरून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. आजच्या पडावात एकूण वाटचाल झालेली आहे 20 किलोमीटरची. रामकृष्ण हरी नर्मदे हर.